एक घेतलं इकडे झोपलेत डायरेक्ट पसरलेत. बघू शकता आतमध्ये चाललेत आता. तळ कोरलेलं इथे खोल्या आहेत. हा महा दरवाजा असं गरम पाणी एकदम भारी. तर साहिल मापाले ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे खूप दिवसानंतरला. सो आपण आज जाणार आहे ते सरसगडला आणि आपण आता मालाडला आहे. आपण आता इथून निघणार आहे लवकरच. पाऊस आला आहे म्हणून थोडंसं थांबलं, जोरात पाऊस आहे. सो पाऊस असल्यामुळे जास्त व्हिडिओ वगैरे करायला भेटणार नाही. सो आम्ही आता मागे वगैरे आम्ही निघतो आता जस्ट. सो चला निघूया आता इकडून. आपल्याला बबलू, पप्यादा, निशांत वगैरे ते आहेत ते आपल्याला हायवेला भेटणार आहेत. म्हणजे आमच्या इकडे आले आहेत ते जस्ट विरारवरून. सो आता त्यांना भेटूया आणि आपण तिकडून निघूया. पाऊस असल्यामुळे व्हिडिओ करायला वगैरे भेटणार नाही. डायरेक्ट आपण बघू, पॉसिबल झालं तर पाऊस थांबल्यावरती व्हिडिओ करू. चला. हो आता इथे आम्ही सगळे भेटलेलं तुम्ही बघू शकता. इथे असं मंदिराच्या इथे पाय वगैरे पडलो आणि आम्ही आता इथून निघतोय. माणसं आली. सो आम्ही आता मालाडला आहे. आम्ही आता इथून निघतोय. समोरच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. सो आम्ही आता इथून निघून, पाऊस आहे त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे करायला भेटणार नाही. सो आपण डायरेक्ट आता मध्ये कुठे थांबू, तिथे आपण व्हिडिओ करू. चालेल चला. सो या गाईस मस्त आहे की नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये मिसळ पाव आहे. मिसळ पाव सगळ्यांचा फेवरेट. आता नाश्ता वगैरे करून झाला आहे. सो आम्ही आता इथून निघतो. इथून पाली 8 किलोमीटर आहे. सो आता निघूया. चला 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 चला. आम्ही आता सरसगडाच्या एकदम पायथ्याशी पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता हा मेन रोड. मेन रोडच्या इथूनच हा बघा तुम्ही बोर्ड बघू शकता. इथे बोर्ड लावला आहे. इथून या साईडला यायचं आणि इथून बघा हे सरळ या रस्त्याने जायचं. आता आम्ही वरती चाललोय. बोलता एक आजी बोलल्या आम्हाला की वरती गाडी पार्क करू शकता. सो आता वरती चाललोय. चला आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करतोय. मस्त की हे बघा जस्ट पायथ्याशी आहे. जस्ट चालू केलं आता ट्रॅक. चला चल बाय. काय आलं. हो आता जस्ट सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता इथे 2 रस्ते जातात. इथे एक इथे. सो हे बघा इथे लावलं आहे प्रॉपर बोर्ड जेणेकरून पण रस्ता चुकू नये म्हणून. बघता बघता पहिला ब्रेक घेतलाय आम्ही. किती मिनटं झाले तिकडे चढून? 20 मिनटं आले चढून आणि पहिला ब्रेक आमचा झालाय. डिस ब्रेक. पप्यादा खाली आहे आमचा अजून. कुठे पप्यादा? लवकर आहे यार. फोकस ऑन पप्यादा. कुठे आहे? दिसतोय 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 काय? हा तिकडेच आहे. आपण इथे अर्धा तास झाला. आपण इथे वरती आलो. अर्धा ते 40 मिनटं झाली आणि पहिली इथे आपल्याला पाण्याची टाकी दिसली आहे छोटीशी. बघू शकता. फर्स्ट पूर्ण फॉग आलाय त्याच्यामुळे काय दिसतच नाही. सगळं सफेद सफेद वाटतंय. पप्या आता एकदम आरामात येतोय. बबलू बाय त्याची साथ सोडू नको. त्याला घेऊनच ये लास्ट पर्यंत. यही जज्बा रखना. चला चल 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 पप्यादा. लेट्स गो लेट्स गो. एकदम स्ट्रेट आहे. एकदम स्ट्रेट चढाव आहे. इथून आरामात या. स्टीप आहे स्टीप. पप्यादा लेट्स गो लेट्स गो. पप्यादा लेट्स गो. चलो. हा आता आपण पोहोचतोय गाईज थोड्याच वेळात. सो आपला आता इथे एक मोठा ब्रेक असणार आहे. कॉफी ब्रेक.
इकडचा पॅच थोडा दगडात कोरलेला अशा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. आज पॅच बोलले हे समोर आले स्लीप होत आहे बाहेर. हे कुठून आलात? इथूनच ना? इथून गेले की तिथून इथून इथून या. चलो गाइस तर आपण पोचलोय. बोल. हा आला आलो. पप्प्याला आणणार आहे बिचारायला. बोल. आलाय बाय गाडी चावी तुला माहिती डिकीलाच होती. तो मस्त आहे की बघू शकता तुम्ही. ब्रेक घेतलाय इकडे झोपलेत डायरेक्ट पसरलेत. आणि आपण आता पोहोचलोय बघा. इथेच चढायचं आपल्याला. ऍक्च्युली धुका असल्यामुळे दिसत नाही ते. इकडेच नाही चढतात वरती. 5 मिनिटांनी दिसेल ते दिसेल आता कारण हळूहळू आता धुका जात आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे बघा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हा खतरनाक. चला कॉफी घ्या. कॉफी काढे साहिल. सो आता आमच्या इकडे कॉफी ब्रेक होणार आहे. आता थोडं थोडं धुकं जात आहेत म्हणजे. सो आपण मग जसं धुकं गेलं ना की खालचा व्ह्यू दाखवता येईल असा दिसणार नाही. सो इथे आमचा कॉफी ब्रेक सुरू झाला. तुम्ही बघू शकता विनय शेठ कॉफी बनवत आहेत दरवर्षीप्रमाणे. यावर्षी सुद्धा तुम्ही नाणेघाटचा ब्लॉग बघितला असाल त्याच्यामध्ये पण आपले आता काय काय मेंबर्स वाढले आहेत. आपल्या ट्रेकिंगमध्ये मेंबर्स वाढले आहेत आपल्या. अच्छा अच्छा बरोबर. कचरा आपण जमा करणार आहोतच. कॉफी ब्रेक इकडे झालेला आहे आणि आम्ही आता सगळं बघा तुम्ही बघू शकता. इथे कचरा उचलण्याचं काम सुरू आहे कारण की आम्ही इथे कचरा करून नाही जाणार आहे. बबलू सेट कचरा उचलतात पूर्ण. ते ना कप बिप नाही ना कुठे राहायला. काय करायचं बिस्किट टाकायचं नाही घे वरती लागेल. सो आता आहे बघा इथे धुका आला त्यामुळे दिसत नाही अजून एवढ्या वरती चढायचं. ओरडेल ते बाई घरी घेऊन चल. बघा आता इथे इकडचं धुकं गेलं त्यामुळे मस्त व्ह्यू दिसतोय एकदम. मी चढतोय वरती. इथे कसं चढणार आहे? आई मी शरदगड चढतोय. या हळू या रे गाईस थोडं नीट या. थोडं एकदम आता अजून स्ट्रेट झालंय. जसं हळूहळू स्ट्रेट होत चाललंय. हे नाही दादा या साईडून चल. माती आहे तिकडून चल. बुट माती स्लिप नाही होत. हा दगडांवर स्लिप होत. तो आता दगडांवर जो कोरलेला आहे शिड्या आहेत त्याच्यावरती मी चढतोय. कसं चढलास? मला फक्त पुली भरायला पोचलो काय तिकडे. हा एक थोडा रिस्की स्पॉट आहे. इकडून पण थोडा नीट जावा. अशीच कोणतरी पडलेली इकडून ते काकी बोलत होते ना. हा सो इकडून आता हा जो आपण पॅच केला हा थोडा म्हणजे एवढा नाही तरी पण हा थोडा अजून रिस्की आहे. त्याच्यामुळे इकडून जरा नीट. जो हार्डवाला एकदम म्हणजे बोलू शकता तुम्ही 75 to 80 डिग्रीज आहे. हा पार करून तुम्ही जस्ट इथे जवळ आलात लगेच की इथे असं कोरलेली गुफा आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये चालले जाता. सो आता इथे आतमध्ये जायचं आहे. कॅमेरा घेऊन जातोय का? वटवागुळ वगैरे असतात रे बाकी काही नाही. राहू दे नको. आतमध्ये काहीतरी वटवागुळ वगैरे ते मेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये नको जाऊया आपण. पण तुम्ही बघू शकता इकडे. सो इथे अशी गुफा आहे बघू शकता तुम्ही. सो आता आपण पुढे जाऊया. आता इथे शिड्या आहेत डायरेक्ट. चलो गाईस. नाही इथून मेन आहे आता. सो आता आपण इथे पायऱ्यांचा जो पॅच आहे तो चढणार आहे.
स्ट्रेट. चला गप्पा मोहली. काय बाबा जरा बघलो अजून हळूहळू पाठी नको बघू खरं वरती चालत. असू नका रे असू नका. माझे हात पण थरथरत आहेत आपल्याला. हां हां थोडं इथे पाय सरकतं त्यामुळे थोडा मी कॅमेरा बंद करतो. म्हणजे काका तुम्ही बघू शकता एका लहान पोरगीला घेऊन आले आहेत. म्हणजे सलाम आहे काकांना बघू शकता. आणि आता ते खाली उतरणार आहेत. ते काल आलेले. सो आता बघू शकता इथून आपण वर चढलो आणि आपण आता पोचलो ते पाली दरवाजाच्या इथे. बघू शकता तुम्ही पाली दरवाजाच्या इथे आपण पोचलो आहे. सो आपण आता आतमध्ये जाणार आहे इकडून. चल तुम्ही बघू शकता आतमध्ये पोचल्यावरच इकडे सुरक्षा चौक तुम्ही बघू शकता. म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथे सैनिक वगैरे पेरा देत असणार त्यामुळे गुफा तुम्ही बघू शकता प्रॉपर दगडाने कोरलेली आहे. आणि हा दरवाजा पाली दरवाजा. सो आपण आता इथून वरती जाणार आहे. प्रॉपर अशा पायऱ्या आहेत एकदम मस्त. तुम्ही कुठे गेले तिथे कुठे गेलेला? बालेकिल्ला इकडे. कसं जायचं आहे? सो आता इकडून बघा इथून बालेकिल्ल्याजवळ जायचा रस्ता आहे आरामात. सो आपण इथे पायवाट आहे प्रॉपर. सो आता हा पॅच तुम्ही बघू शकता इथं. चल भाई मी आई जरा उभा आहे. ते कुठे गेले? तुम्ही बघू शकता आपण आता इथे पोहोचलोय. म्हणजे आपण आता बुरुजावर आहे. तर बघायला गेलो तर भारी. आपण आता वरती जाऊया. आपण त्या बुरुजावरनं वरती आलो आणि वरती आलो तेव्हा इकडून आहे बघा. इकडून तुम्ही बघू शकता आता इथे हे रान जास्त वाढलं त्याच्यामुळे दिसत नाही. सो आपण आता इथून वरती आलो आणि जस्ट इथून वरती आल्यावरती पहिलाच इथे पाण्याच्या टाक्या दिसेल. सो इथे पाण्याची टाकी आहे. हे बघा पाण्याची टाकी. मासे पण आहेत. माणसं राहत नाहीत म्हणून तुम्ही बघू शकता खोलीचा पण अंदाज आला असता तुला. हां. सो आपण आता इथून पुढे जाऊया. चला थोडं हे रान वाढलं त्याच्यामुळे वाट वगैरे नीट दिसत नाही. पण तुम्ही काळजी घेऊन इकडे या. बोला 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 रे. बोला 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 रे. त्याला काय पण आठवतं का? तेच तर मध्येच. टाकी नंबर 6. तर तुम्ही बघू शकता इथे टाकी नंबर 6 आलाय. गणेश टाकी हिचं नाव आहे. टाके बघू शकता. सो अजून पुढे चाललो इकडे आपण. बाय बघा नीट तिकडून रिस्की नाही. बाय बाय एक पाऊल डोक्यात. इथून बघू शकता इथून येऊ नका तिथून जावा त्या साईडून. इथून डायरेक्ट खाली खाई आहे. सो इथून वन मिस्टेक गेम ओव्हर. ओके सो इथून येऊ नका. पप्या आता तू पण थोडा मागे राहा वजन जास्त आहे. ओके थांबा. सो आता ते पुढे जाते तिथून जाऊया. तिथून या आतून या. इथून रिस्की आहे खूप. बघू शकता इथे जस्ट आपण आलोय. इथे एक छोटीशी आता चोर वाट आहे. नक्की चोर वाट आहे की काय ते ऍक्च्युली माहिती नाही पण असं वाटतंय इकडे बघताच. कारण की अशी छोटी गुफा टाईप आणि ते तिकडे ओपन होते. तुम्हाला उजेड दिसत असेल तिकडच्या साईडला. नको नको बघण्यासाठी. हा मला पण तेच वाटतं. लक्ष ठेवण्यासाठी वगैरे असेल.
मला आपण अजून पुढे काही जाऊया. कारणास्तव मला माझे भाऊ जाऊन देत नाहीत, नाहीतर मी तुम्हाला ते एक्सप्लोर करून दाखवतो. ते चाललंय. सो इकडे बघू शकता तुम्ही कातळ कोरलेलं इथे खोल्या आहेत, तुम्ही बघू शकता आतमध्ये. हे बघा एवढ्या मोठ्या वगैरे मोठ्या आहेत. हा, कारण स्टे करतात ना इकडे, लोक येतात ते इकडे केव मध्ये, कारण पाऊस वगैरे पडेल तर टेंट वगैरे नसेल तर इथे आतमध्ये स्टे करतात. हे बघा तुम्ही बघू शकता इथे पूर्ण आलो हा, हे बघा तुम्ही बघू शकता. व्यापारी काहीतरी आहे इकडे. इथे पण एक छोटीशी खोली टाईपच आहे आणि तिथे असं काहीतरी चौकोन आहे छोटासा आतमध्ये असं जातं. सो आपण एक्सप्लोर करत चाललोय रे आतून, दाखवायला ऑडियन्सला आपल्या. चावीला मास्क वगैरे येतात ना, ते भीती वाटते. सो ही बघा, ही एकदम सगळ्यात मोठी आहे, तुम्ही बघू शकता. पुढे येताच जस्ट. सो इथे तुम्ही बघू शकता अजून खोल्या आहेत अशा बऱ्याचशा, आणि इथे अजून एक पाण्याची टाकी आहे जी आता थोडीशी घाण आहे. हे बघा तुम्ही बघू शकता अजून एक पाण्याची इथे टाकी आहे, आणि बाजूला पूर्ण व्ह्यू तुम्ही बघू शकता. आता ना हे सरळ आहे ना, स्ट्रेट आहे त्याच्यामुळे. हा, सो तिकडे बघा तुम्ही बघू शकता उत्तर बुरुज आहे इकडे. ॲक्च्युली इथे रान वाढलंय त्यामुळे ॲक्च्युली पाय वगैरे अंदाज वगैरे समजणार नाही, त्यामुळे आपण तिकडे जात नाही. हो, इथे उत्तर बुरुज आहे. आणि आता आपण इथून वरती चाललोय. आणि उत्तर बुरुज बघायला नको नको, अरे ते हा. सो इथे अशी प्रॉपर बॉर्डर आहे. कुठे इकडे आपण जरासं पुढे येताच पाण्याची टाकी 8वी क्रमांक 8वी मोती हौद तुम्ही बघू शकता. हे थोडं मोठं आहे आणि ॲक्च्युली याचं किती खोल असेल हे पण समजत नाही आहे, त्यामुळे बाकी इकडे आहे. वर जायचं, तिकडून परत खाली उतरायचं. नाही नाही, हा एक दरवाजा इथे खाली, अजून एक महादरवाजा. पण हा थोडासा इकडे पहिली वाट इथे खाली, तो आता आम्ही राहून दाखवतो खाली. चल इथे खालीच बघताय हा महादरवाजा. हा बघा, पण इकडची जी जुनी वाट आहे पूर्ण म्हणजे अशा जुन्या पायऱ्या असतील, पण त्या इकडच्या तर काही कारणास्तव ही वाट आता पूर्णपणे म्हणजे हे झाले, बंदच झाले. आणि तिथे पण एक बुरुज आहे, तिथे पण एक छोटासा बुरुज आहे. मग ॲक्च्युली हा इथून असा असणार प्रॉपर. तिथे पण बघू शकता तुम्ही, तिथे थोडासा तुटला वगैरे. सो आता हा महादरवाजा, हा मेन दरवाजा. आपण जो मगाशी बघितला तो दिंडी दरवाजा ना. सो चला आता पुढे आपण इकडे जाऊया. तुम्ही बघू शकता महादरवाजा लिहिलेला आहे इकडे. सो चला प्रॉपर. सो आपण आता इथून आतमध्ये जातो, वरती जाऊया जिथे होतो तिथे आपण. सो आपण आता एकदम गडाच्या आपण एकदम टॉपवरती आलो आहे. आणि टॉपवरती आलाच इकडे तुम्ही बघू शकता एक शिव मंदिर आहे. सो आपण आता तिकडे आतमध्ये जाऊया. तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही, ते प्राचीन असं शिव मंदिर आहे आणि बाजूलाच त्याचा तळ आहे. सो आणि तसे कातळ शिल्प आहेत जुन्यावाले एकदम बघू शकता तुम्ही. सो आम्ही आता इथे
रेस्ट घेतोय जरासा. गाईस आता इथे मॅगी बनवल्या मस्तपैकी. सो आता इथे सगळे मॅगी खात आहेत, बघू शकता तुम्ही. सो या आपण आता भेटूया डायरेक्ट मॅगी खाऊन झाल्यावरती. चला. तो आपण आता एकदम टॉप वरती आहे, तुम्ही बघू शकता. एकदम टॉप वरती आलोय एकदम. आपण आता इथून निघतोय. मॅगी वगैरे खाऊन वगैरे झाली. सो थोडा आराम केला, रेस्ट केली आणि आता आपण इथून निघतोय. निघून आता इथून थोडा टाइम खाली जायला लागेल. आता बघू कुठल्या आलेल्याच रस्त्याने परत चाललोय की थोडा दुसऱ्या रस्त्याने जायचं आहे ते आता बघू आम्ही. चालेल चला. सो आम्ही आता गड उतरतोय गाईस. सो उतरताना असं थोडं स्टिपी आहे, चढायला काय वाटतं नाही पण आता उतरताना थोडी भीती वाटते. जिथून मगाशी आम्ही चढलेलो तिथून आता उतरतात सगळे. सो आता बघू शकता तुम्ही. बबला आरामात जा रे. रशी पकडाल पण असं त्याच्याच भरोश्यावर राहू नका. हा आहे बसून उतर विनय. सो आता आपल्याला पण जायचंय. चला. आता इथून एकदम 70 डिग्री आहे उतरायचा. आता निशांत उतरतोय तुम्ही बघा. आरामात जा रे. डायरेक्ट गाड्या आहेत तिकडे. उतर निशांत. सो जस्ट आम्ही आता गडाच्या पायथ्याशी आलो, म्हणजे जिथे आम्ही गाडी पार्किंग केलेली तिथे आम्ही आता पोचलो आहे. सो आम्ही आता इथून निघतो आहे. आता इथून आपण कुठे जाणार आहे? कुंडावरती गरम पाण्याच्या कुंडावरती जाणार आहे. इथे जवळच आहे. सो आपण ते पण आता बघूया. चालेल चला. मग आता आपण इथून निघतो आहे. चला. आपण आता आलो आहे ते मस्त की गरम पाण्याच्या कुंडावरती उंदरे गावामध्ये. चला मस्तपैकी आता गरम पाण्यामध्ये मस्तपैकी गरम पाण्यामध्ये आता रिलॅक्स करूया. आणि इथे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. सो आपण आता तिकडे पण जाऊया. पहिला गरम पाण्यामध्ये आंघोळ करूया मग इकडे जाऊया. चला. आता 2 गरम पाण्याचे कुंड आहेत. एक इकडे आहे आणि एक तिकडे आहे. ते बघा तिकडे ते लोक गेले आता आतमध्ये. सो हे बघा मस्त एक असं गरम पाणी आहे एकदम भारी. फुल आहे एकदम रिलॅक्स करतात आता. हा भारी आहे. तो आम्ही आता तिकडून येऊन पनवेलला थांबलाय. पनवेलला मस्त जेवणार आणि जेवणावरती हे बघा तुम्ही बघू शकता ताव मारतात. आणि ह्याच्यानंतर आम्ही इथून जेवून झाल्यावरती घरी जाणार आहे. फुल मस्त निवांत एकदम. चला.